तुझा विसर न व्हावा. अंतर्यामीच्या भावना भागवंत जाणतो, मग मागणे कशासाठी. श्री गुरुचरित्र या वेदतुल्य महान ग्रंथात भगवान दत्तात्रेयांनी श्रीपाद श्री वल्लभांनी श्री नरसिंह सरस्वती या आविष्कारात किती महान आहे. भगवंताला काळजी आहे बघा की त्याच्या आविष्कार समाप्तीनंतर सुद्धा भक्तांना आधार वाटावा म्हणून श्री गुरुचरित्र हा संजीवन ग्रंथ दिला आहे. जेव्हा सर्व मानवी प्रयत्न संपतात, सर्वतोपरी प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा दुःख हरण होत नाही, त्यामुळे आंतरिक श्रद्धेने श्री गुरुचरित्राची पारायण केली तर भगवान दत्तात्रेय भक्तांच्या सर्व यातना संपवितात व त्याचे विविध ताप हरवून जीवनात पुनश्च आनंद प्रदान करतात. याचा अनुभव आजही हजारो भाविक भारतवर्षात घेत आहेत. श्री स्वामी समर्थांच्या लीला वाचल्या ऐकल्या म्हणजे यासारख्या अफाट सामर्थ्यशाली अवतार या पृथ्वीतलावर अन्य झाल्याचे दिसत नाही. केवळ काही वर्षापूर्वी हे परब्रह्म पृथ्वीतलावर नव्हे, आपल्या संतांच्या पुण्यपावन भूमीत महाराष्ट्रात नांदत होते. आपल्या अज्ञानी बुद्धीला त्याचे आकलन झालेच नाही. प्रापंचिक अडचणी, दारिद्र्य निवारण, आरोग्यप्राप्ती, भोग, ऐश्वर यांच्या पलीकडे आमची मागणी गेलीच नाही. पूर्वकर्म तपासले नाही. आरोग्य, धन, दौलत दिले. त्रिविध ताप, सर्व प्रकारचे दोष क्षणार्धात संपविले आणि आम्ही सर्व सुखाचे आगर समजून फक्त मागतच गेलो, घेतच गेलो आणि आजही हीच परंपरा चालू असलेली पाहावयास मिळते. महाराजांना 100-150 वर्षापूर्वी त्या लोकांनी ओळखले नाही. आजही आम्ही सद्गुरू परमपूज्य मोरेदादांना समजावून घेतलेच नाही. श्री स्वामी समर्थ.